आपल्या सर्वांना माहीत आहे की शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आई अक्षरशः मुलाला म्हणत आहे घरी चल, पण मुलगा ऐकत नाही। ते डोंगरावरचं दृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्या अंगावर काटा येतं। शेवटी आई हात जोडते, तिचे मंगळसूत्र मुलाकडे फेकते, पण मुलगा ऐकत नाही, कारण मुलाला आयफोन पाहिजे असतो म्हणून तो डोंगरावर गेलेला असतो। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे विनवणी आई करत आहे, तरीसुद्धा तो आईचं ऐकत नाही। तो व्हायरल व्हिडिओ आता सध्या आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की तो खूप भयानक व्हिडिओ आहे। आईचं तो ऐकत नाही। शेवटी आई त्याच्याकडे मंगळसूत्र फेकते, हे घे, तू काहीही घे, आयफोन घे, परंतु मुलगा काही ऐकत नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली, ज्या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। देवळाली परिसरातील असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचा मृत्यू झाला। मृतांमध्ये आई वडील आणि मुलाचा समावेश आहे। मुलगा कुणाल चांदगुडे, वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता अशी मृतांची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणांमुळे मुलगा कुणाल चांदगुडे याचा आपल्या आईवडिलांसोबत वाद झाला होता। मिळत असलेल्या माहितीनुसार कुणाल याला आयफोन 15 खरेदी करायचा होता, त्यासाठी तो हट्टाला पेटला होता। यावरूनच त्याच्या आईवडिलांसोबत वाद झाला। या वादानंतर मनात राग असल्याने तो उडी टाकण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला। त्याच्या पाठोपाठ आई वडील देखील डोंगरावर पोहोचले, परंतु कुणाल हा कोणाचंच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता। रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक लोकांनी तो व्हिडिओ जो आहे तो शूट केला। व्हिडिओमध्ये असं दिसलं की आई विनवणी करत आहे, परंतु तो मुलगा ऐकायला तयार नाही आणि शेवटी मग आई त्याच्याकडे मंगळसूत्र फेकते आणि मंगळसूत्र फेकल्यानंतर तरीसुद्धा तो ऐकत नाही। त्यानंतर काही वेळाने तिथे त्याचे वडील येतात आणि वडील त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु मागे खेचण्याच्या नादात वडीलसुद्धा मुलाबरोबर खाली पडतात आणि दोघांचा मृत्यू होतो। तेवढ्यात वरून हे सगळं आई पाहते आणि आईने पाहिल्यानंतर अक्षरशः तिला काय करावं ते सुचत नाही आणि त्यानंतर तिने सुद्धा स्वतःला झोकून दिलं आणि तिचासुद्धा याच्यात मृत्यू झाला। अशा प्रकारे कुटुंबातील 3घांचा अक्षरशः मृत्यू झाला। हे कुटुंब अक्षरशः तिथेच संपलं। मुलाच्या हट्टापायी कशा प्रकारे हे कुटुंब संपलेलं आहे। आपल्या मुलांना आहे त्या परिस्थितीत वाढवा, त्यांचे नको ते लाड करू नका, अशा कमेंट्स यानंतर येऊ लागलेल्या आहेत।